हॅलो नमस्कार मंडळी, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि खूप दिलगिरी व्यक्त करते की खूप दिवसापासून आपले व्हिडिओ सुद्धा आले नाहीये। त्याचं मागचं कारण थोडं वेगळं होतं, तर ते आपण आता इथे मी सांगू शकत नाही, बट स्टे ट्यून। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुमच्यासाठी खूप छान पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला टॉपिक आहे राईस स्किन व्हाइटनिंग फेशियल। तर एखाद्या पार्लर प्रमाणे किंवा पार्लरमध्ये पार्लर लाईक ग्लो तुम्हाला जसा मिळतो त्याचप्रमाणे घरगुती साहित्यामध्ये आपल्या किचनमधील साहित्यामध्ये तुम्ही तुमचा फेशियल घरी करू शकता, ते सुद्धा फक्त 50 RS मध्ये। विश्वास बसत नसेल तर चला माझ्यासोबत। तर असं स्टे ट्यून रहा, लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, एवढीच एक रिक्वेस्ट आहे। स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते। सगळ्यात अगोदर आपला चेहरा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे। फेस वॉशने मी चेहरा अगोदर क्लीन करून घेते। माझ्याकडे सेटाफिलचा फेस वॉश आहे, त्याने मी सुरुवातीला क्लीन्स करून घेते, त्यानंतर आपण मी तुम्हाला फर्स्ट स्टेप दाखवते। चेहरा झालाय माझा वॉश करून। तुमच्याकडे जे कुठलाही फेस वॉश असेल त्याने फेस हा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। कुठलीही स्टेप आपण जेव्हा करतो तेव्हा हा फर्स्ट यूज करायचा आहे, म्हणजे आपली त्वचा जी आहे ती अगोदर क्लीन असायला हवी। ठीक आहे, आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया। तर हे जे वॉटर तुम्ही बघत आहात तर हे राईस वॉटर आहे आणि रात्रभर मी ह्याच चमच्याने 2 चमचे तांदूळ घेतले, जे आपण खातो ते तांदूळ मग मी भिजत टाकले आणि त्याचंच पाणी हे बाजूला सोक केल्यानंतर हे काढून घेतलं, हे साईडला ठेवलं आणि त्यानंतर मग तांदूळ जे होते ना भिजत घातलेले ते असे त्याचं सुद्धा वॉटर मी असं तयार केलं, मिक्सरमध्ये बारीक केलं। पुढे मी तुम्हाला दाखवतेच। तर हे दोन्ही सुद्धा आपण यूज करू शकतो, याला टाकून द्यायचं नाहीये। हे फर्मेंटेड वॉटर आहे आणि हे खूप जबरदस्त असतं, तर हे फेकून नाही द्यायचं आपल्याला। तर बघूया आपण मी याच्यापैकी कुठलं यूज करते मी तुम्हाला सांगते। मी याच्यापैकी हे यूज करणार आहे आजच्या रेमेडीमध्ये। आणि जे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतले तांदूळ तर ते हे अशा प्रकारे झाले, अशी पेस्ट त्याची बनलेली आहे। तर हे आपण स्क्रबिंगसाठी यूज करणार आहोत। तर इथे एका बाउलमध्ये मी ना या स्पूननी 1 स्पून, अजून 1 स्पून म्हणजे असे 2 स्पून हे राईस वॉटर जे आपण घरीच बनवलं आहे ते मी घेतलेलं आहे। आणि आता आपण एक कॉटन बॉल घेऊया। हा असा कॉटन बॉल आहे माझ्याकडे, हा स्टराईल आहे ॲक्च्युली, किंवा मग तुमच्याकडे घरी चांगला व्यवस्थित असेल तो घ्या, स्वच्छ असला हवा, कारण आपण चेहऱ्यावर लावणार आहोत। तर याच्यामध्ये प्रॉपरली असं डीप करायचं आहे आणि मग चेहऱ्यावर असं लावायचं आहे। चला मी दाखवते। तर हे कॉटन बॉलने आपण डीप करून घेतलेलं आहे राईस वॉटरमध्ये आणि आता आपल्या चेहऱ्यावर असं मसाज करत व्यवस्थित लावायचं आहे। ॲक्च्युली फर्मेंटेड वॉटर आहे आणि याचा ना खूप फायदा होतो आपल्या स्किनला। मी यापूर्वी सुद्धा स्वतःवर हा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे मी शेअर करते इथे। तुम्हाला जर पिगमेंटेशन असेल, सनबर्न झाला असेल तर नक्कीच याने दूर होतो। जर तुम्ही तुमची स्किन ड्राय असेल, माझी स्किन टाईप ड्राय आहे तरी सुद्धा मी हे यूज करते आहे। ड्राय स्किनवाल्यांनी आठवड्यातून एकदा यूज केलं तर ओके आहे, बट ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनवाल्यांना आठवड्यातून 2 वेळा सुद्धा हे चालेल, कारण आपली ड्राय स्किन असल्यामुळे हे राईस वॉटर यूज केल्यामुळे अजून स्किन ड्राय होते। तर अशा प्रकारे आपण यूज करू शकतो। आणि जर तुमचं खूपच जास्त ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर या स्टेप ऐवजी तुम्ही रॉ मिल्कने यूज करू शकता। रॉ मिल्क घ्यायचं, कॉटन डीप करायचं आणि सेम स्टेप करायचं आहे, त्याने सुद्धा आपला चेहरा क्लीन्स होऊन जातो। मग त्यामुळे घाण, इम्प्युरिटीज, घाणेरडा जे काय असेल, धूळ, प्रदूषण, ते सर्व दूर होईल।
स्टेप 1 आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण स्टेप 2 कडे वळूया। तर सेकंड स्टेपमध्ये जे आपण स्क्रब बनवणार आहोत, स्क्रबिंग करण्यासाठी जे की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तेच आपण इथे घेत आहोत। तर मला एवढं पुरेसं आहे, हे आपण घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 स्पून गुलाबजल ॲड करायचा आहे। तर याच्यामध्ये 1 स्पून मी गुलाबजल ॲड केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याने आपण स्क्रब करूया। माझ्याकडे हे गुलाबजल आहे, तुम्ही कुठलाही यूज करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल। तर छान असा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे। जसं आपण नेहमीप्रमाणे स्क्रब करतो, घरीच आपण स्क्रब करत असेल तर तुम्हाला माहीतच आहे, हळूवारपणे आपण छान जी मेलेली त्वचा असते ती बाहेर निघते, त्याप्रमाणे आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे। जास्त प्रमाणात स्किनला चोळायचं नाही, जेणेकरून स्किनला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एवढंसं माझं उरलेलं आहे, कारण मी 2 स्पून घेतले होते। तर हे ठेवून द्यायचं। मग दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ करताना स्क्रब करू शकतो आपल्या मानेला, कानाच्या इकडे, म्हणजे जे काही टॅन असेल तर ते त्याने रिमूव्ह होईल। तर हे टाकून द्यायचं आणि अजिबात वेस्ट घालायचं नाहीये। एक ते 2 मिनिट आपण स्क्रब केलेला आहे, यापेक्षा जास्त स्क्रबिंग नाही करायची। आणि इथे एक गोष्ट मी सांगते की आपण स्टीम इथे घेणार नाही आहोत। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टीम घेऊ शकता, पण या स्टेप नंतर स्टीम घ्यायची काही आवश्यकता नाहीये। तर मी आता सरळ थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे। मी चेहरा धुते आणि मग तुमच्या समोर येते। चेहरा झालाय वॉश करून, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला स्टेप नंबर 3 कडे वळायचं आहे। स्टेप 3 मध्ये आता आपण आहोत। काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते। स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल। 1 स्पून जास्त होईल म्हणून मी अर्धा स्पून घेतलेला आहे। आणि ज्याची आपण पेस्ट बनवून घेतली होती, तर हे वालं राईस वॉटर, दोन्ही घेतलं तरी चालेल, ते पण चांगलंच आहे। आणि छान असं मिक्स करायचं आहे, छान पेस्ट करायची आहे। तर अशी फाईन पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। चला तर मग आपण याला अप्लाय करून घेऊया। पेस्ट तुम्ही बघितली आहे मी कशी बनवली आहे। तर 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 1 चमचा राईस वॉटर दोन्ही मिक्स करायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर मग अशी क्रीम बेस तयार होतं, एक जेल टाईप सुद्धा तुम्ही म्हणू शकता। आणि मग असं अप्लाय करायचं आहे। तर मी जास्त होईल म्हणून इथे अर्धा स्पून घेतलेला आहे। तुम्ही बघू म्हणजे तुम्हाला किती प्रमाणात लागेल त्याचा अंदाज घेऊन मगच बनवा। तर आता हे सगळीकडे छान अप्लाय करून घ्यायचं आहे। तर मी ते संपूर्णच यूज करून घेतलेलं आहे आणि आता याने छान मसाज करते आहे। छान सर्क्युलर मोशनमध्ये मस्त असे मसाज करून घ्यायचे आहे। एक ते 2 मिनिट अशा मसाज आपण दिल्यानंतर पुन्हा आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे। चला तर मग मी पुन्हा एकदा थंड पाण्याने चेहरा धुवून तुमच्या समोर येते। चेहरा धुतलेला आहे। आता आपण स्टेप नंबर 4 मध्ये जाऊया।
तर स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय काय घेतलंय हे सर्वात अगोदर बघून घेऊ. बाउलमध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा बेसन पीठ, ही आहे पाव चमचा हळद, ही घरची हळद आहे. तुम्ही माझे अजून दुसरे व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मी सांगितलंच आहे की ही आमच्या शेतातली हळद आहे, त्यामुळे रिझल्ट देखील प्युअर मिळणार आहे. आणि आता यामध्ये टाकूया 1 चमचा दही आणि हे छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आपलं पेस्ट ही बनलेली आहे. बेसन, 1 पिंच हळद म्हणजे पाव चमचा घेतलेली आहे आणि दही. तर दही हे हायड्रेट ठेवतं छान स्किनला आणि हळद तुम्हाला माहितीच आहे, आता जे ब्रायडल असतील त्यांच्यासाठी आपण हळद हे लग्नामध्ये यूज करतो. तर आता आपण लावून घेऊया, कारण याने ब्राईट असा रिझल्ट मिळणार आहे. आपली स्किन जी आहे ती ब्राईटनिंग होण्यास मदत होते. तर हा पॅक लावल्यानंतर 20 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि मग नंतर वॉश करायचं आहे. तर आता मी न बोलता हा पॅक लावून घेते. लेप अगदी छान लावून झालेला आहे आपला आणि आता 20 मिनिट आपण असंच थांबायचं आहे. असंच थांबायचं म्हणजे मी काय असंच कॅमेरासमोर थांबणार नाही आहे. तर आपली जी कामं असेल किंवा तुम्ही बुक रीड करत बसा किंवा मग थोडंसं मेडिटेशन करा, म्हणजे अजून छान तुम्हाला हेल्प होईल. तुमची स्किन जी आहे ती छान इम्प्रूव्ह होईल आणि छान तुम्हाला नेक्स्ट लेवलचा ग्लो नक्कीच येईल. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर भेटूया आफ्टर 20 मिनिट्स. 20 मिनिट झालेले आहे आणि आपला जो फेस पॅक जो आहे तो सुकलेला आहे. तर आपण आता तो वॉश करून घेऊया चेहरा. व्यवस्थित असा आपला फेस पॅक जो आहे तो छान सुकत आला, म्हणजे झालं आहे 20 मिनिट झाले. त्यानंतर आता छान मी वॉश करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर मी आता चेहरा वॉश करून आलेले आहे आणि बघू शकता तुम्ही रिझल्ट जो आहे ना तो 2-3 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच येईल आणि कमीत कमी 15 दिवस हा रिझल्ट राहतो जर तुम्ही अशा प्रकारे सर्व स्टेप फॉलो केल्यात तर. आता तर माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मी हे फक्त महिन्यातून 2 वेळा करू शकते, पण तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला याची खूप हेल्प होणार आहे. कारण हे ऑइल कंट्रोल करायला हेल्प करतं आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येत असतील ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि तुमची त्वचा जी आहे ती छान हायड्रेट राहते आणि स्किन छान ग्लो करू लागते. तर नेक्स्ट स्टेप आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर मॉइश्चरायझर मी आता लावून घेणार आहे, त्याच्या पलीकडे काहीही करायचं नाही आहे. तर चला तर मग मॉइश्चरायझर आता आपण लावून घेऊया. माझ्याकडे हे आहे वेनुसियाचं मॉइश्चरायझर. हे मी लावते आहे कारण हे ड्राय स्किनसाठी खूप चांगलं आहे. तर मी हे आता अप्लाय करून घेते. तर ह्या ज्या स्टेप मी दाखवल्या आहे ह्या तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल जर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल. कारण जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो तेव्हा या सर्व स्टेप आणि जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा सर्व या स्टेप फॉलो केल्या तरच आपल्याला छानपैकी रिझल्ट मिळतो. तर आपल्या या सर्व संपूर्ण स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. त्यानंतर लास्ट स्टेप आहे आपले ओठ. तर ओठांनाही कधीच आपण ड्राय सोडायचं नाही आहे, त्यामुळे ओठांना मी लावणार आहे लिप बाम. आता थोडासाच राहिलेला आहे तरीसुद्धा मी हा अप्लाय करते आहे. लिप बाम सुद्धा आपला छान अप्लाय झालेला आहे. तर
हे फेशियल तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. ट्राय केलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण मी तुमची कमेंटची आतुरतेने वाट बघत असते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला घंटीचं बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.